आजचा जो विषय आहे तो भर्तृहरी या महान राजा, कवी आणि तत्वज्ञ याच्या नीतिशतकाबद्दल आहे. परंतु हे सादरीकरण सुरू करण्यापूर्वी मी श्रीमद भागवतातला एक श्लोक आधी सांगणार आहे. कारण आजचं हे सादरीकरण जे आहे ते ज्या अर्थाने महत्त्वाचं आहे ते म्हणजे नीतितत्वांबद्दल आहे. त्याला हा फार अनुसरून योग्य असा एक श्लोक माझ्या लक्षात आलेला आहे. सर्वार्थ संभवो देहो जनितः पोषितो यथा न तयोर्याती निवेशम पित्रोर्मर्त्या शतायुषा. सारे पुरुषार्थ संपादन करून देणारा देह ज्यांच्यापासून उत्पन्न झाला व ज्यांनी त्याचे पोषण केले त्या मातापित्यांचे ऋण फेडणे 100 वर्ष जगूनही शक्य कोणाला होणार नाही. स्कंध पुराणातला हा श्लोक फार महत्त्वाचा आहे आणि मला सुद्धा हा फार मनापासून आवडतो. माझ्या आईवडिलांना त्या स्मृतीप्रित्यर्थ मी हा श्लोक मुद्दाम, कारण आजचं जे सादरीकरण आहे ते नीतितत्वांबद्दल आहे. आपली जी संस्कृत भाषा आहे ती अनेक अर्थांनी समृद्ध आहे. एक प्राचीन भाषा म्हणून नव्हे तर विलक्षण मोठा साहित्याचा वारसा तिला लाभलेला आहे. सर्व जागतिक साहित्यावर तिचा प्रभाव वेगवेगळ्या अंगांनी झाला आहे. आणि या संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे, सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या भाषेतील अत्यंत उत्तम अशी सुवचनं किंवा सुभाषितं किंवा सूक्ती आहेत. संस्कृत भाषेची थोरवी सांगताना एका सूक्तीचा, एका सुवचनाचा वापर केला जातो, सुभाषिताचा. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तस्याम ही काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. भाषेमध्ये सर्वात मधुर जर कोणती असेल तर ती संस्कृत भाषा आहे. त्यातही काव्य फारच मधुर आहे आणि त्यातही सुभाषितांची तर गोडी अवीटच आहे. ज्यांनी कोणी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा कधी बोलताना एखाद्या चांगल्या वचनाचा वापर केला असेल, एखाद्या सुवचनाचा, एखाद्या वाक्याचा, तर मुख्यत्वे करून ती सर्व वाक्य आपल्याला असं लक्षात येईल की संस्कृत भाषेतल्या कुठल्या तरी सुभाषिताचाच तो एक सरळ किंवा अप्रत्यक्ष अनुवाद आहे. या भाषेचं हे वैशिष्ट्य आहे की तिने अनेक सुवचनांना आणि अनेक सूक्तींना वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या साहित्यामध्ये अभिव्यक्त केला आहे आणि त्यामुळे सुभाषितांनी ही भाषा फार गौरवान्वित झालेली आहे. या सुभाषितांचा गौरव करताना एका सुभाषिताचा उल्लेख करणं अगदी उचित होईल. पृथ्वी व्याम त्रिणी रत्नानी जलमन्नम सुभाषितम मूढै पाषाण खंडेषु रत्नसंज्ञा विधीयते. या पृथ्वीवर फक्त ज्ञानच तिला शोभा देतं. सुविचार आणि नीतितत्व हा जीवनाचा आधार आहे. सुखकर आणि आनंदी जीवनासाठी नीतितत्वे असणारी सुभाषिते श्रेष्ठतम आहेत आणि ही गोष्ट अत्यंत खरी आहे. महाभारतातल्या एका सुभाषितावरून हे आपल्या लक्षात येईल. न कश्चित कस्यांचित मित्रम न कश्चित कस्याचित सुहृद अर्थस्तस्सु निबध्यन्ते मित्राणि रिपवस्तथा. मुळात कोणी कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा शत्रू नसतो. आपल्या आपल्या हेतूमुळे, स्वार्थामुळे, आपल्या कार्याच्या अनुरोधानेच आपण मित्र किंवा शत्रू निर्माण करतो आणि हे सुद्धा तात्कालिक असतात. जसं म्हणतात राजकारणामध्ये कायम शत्रू कोणी नसतो, हे आपण दररोज पाहतोच. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या अनेक सुवचनांचा आधार घेऊन लोक आपल्या विचारांना व्यक्त करण्याचा वापर करतात, व्यक्त करतात. आपल्या विचारांचा संदर्भ किंवा त्याचं सौष्ठव वाढविण्याचा प्रयत्न करतात. संस्कृत साहित्यात तर अशा प्रकारचे अनेक नीती आणि सुविचार वेगवेगळ्या काव्यातून, साहित्यातून व्यक्त झाले आहेत. एका सुविचाराचा उल्लेख करून मग मी पुढच्या भागाला सुरुवात करतो. आकार सदृश प्रज्ञा प्रज्ञया सदृशा गमहा आगम्यही सदृशारंभ आरंभ सदृशोदया. जसं शरीर तशी आपली बुद्धी असते, तशी बुद्धी असते तसं आपलं ज्ञान असतं, जसा आपला अभ्यास असतो, जसे आपले उद्योग, आपला व्यवसाय असतो, आपली कार्यपद्धती असते, तसंच आपल्याला यशही मिळतं. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात ही बाब खरी आहे. आपण कोणत्याही यशस्वी किंवा अपयशी माणसाचा विचार करा, तुमच्या लक्षात येईल की त्याच्या यशाचं अपयशाचं कारण त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या कृतीमध्ये कुठेतरी दडलेलं आहे. आणि म्हणून महाभारतात तर अशा प्रकारच्या सुवचनांचा, सुभाषितांचा प्रचंड खजिनाच आहे. त्यातलं एक सुभाषित सांगून पुढे राजा भर्तृहरीबद्दल सांगणार आहे. व्यक्तीचं वर्तन कसं असावं, व्यक्तीने जीवनात यशस्वी होण्याकरता काय केलं पाहिजे, याच्याकरता 12व्या पर्वातला हा श्लोक, हे सुभाषित अत्यंत महत्वाचं आहे. हृददृष्टी बल बकालीनः चेष्टा सिंह विक्रमः अनुद्विग्नः काकशंकी भुजंग चरितम चरेत. कार्यसाधू पुरुषाने गिधाडासारखी दूरदृष्टी ठेवावी, बगळ्याप्रमाणे निश्चल राहावे, कुत्र्यासारखं सावध राहावं, सिंहासारखा पराक्रम गाजवावा, कावळ्याप्रमाणे नेहमी साशंक असावं आणि सर्पासारखं नागमोडी वर्तन. आपण जर आपल्या परिसरातल्या, आपल्या समाजातल्या
या देशातल्या अनेक यशस्वी माणसांच्या चरित्राचा, वर्तनाचा आणि व्यवसायाचा जर थोडा जरी अभ्यास केला, हे सर्व गुण त्यांच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात उपस्थित आहे, हे काही वेगळ्याने सांगावं लागणार नाही. मग अशा प्रकारच्या सुभाषितांचं अत्यंत मोठा संग्रह भर्तृहरींनी त्याच्या शतकत्रयीच्या माध्यमातून आपल्याला अक्षरशः मानवी समाजाला देणगी म्हणून दिला आहे. हा भर्तृहरी कोण होता? तर गंधर्वसेन राजाचा मुलगा होता. त्याच्या सावत्र भावाचं नाव आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे, विक्रमादित्य. विक्रम त्याचा लहान भाऊ होता. हे दोघेही धारा नगरीचे राजपुत्र होते आणि एकमेकांवर विलक्षण प्रेम करणारे होते. परंतु भर्तृहरीच्या आजोबाला म्हणजे आईच्या वडिलांना स्वतःचं अपत्य नसल्यामुळे त्यांनी आपलं राज्य, भर्तृहरीला तर उज्जैनचं राज्य मिळणारच आहे म्हणून धारा नगरीचं राज्य दिलं. परंतु विक्रम हा अत्यंत विवेकी मनुष्य होता. त्यांनी विचार केला की आपल्या बंधूला जर राज्य जरी मिळालं असलं तरी तो आपला मोठा भाऊ आहे आणि म्हणून त्यांनी आपलं त्याला देणगी म्हणून मिळालेलं राज्य सुद्धा आपल्या मोठ्या भावाला अर्पण केलं आणि आपल्या धारा नगरीच्या राजधानीला सुद्धा उज्जैन, जिथे की विक्रमादित्य नंतर गाजलाच, तिथे त्यांनी त्याची राजधानी नेली आणि त्याला जणू काही त्याचा सेनापती म्हणून त्यांनी कार्य केलं. त्याला वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य केलं, सल्ला दिला. परंतु भर्तृहरीला ज्या क्षणाला राज्यप्राप्ती झाली त्यानंतर तो विलक्षण सुखलोलूप झाला. त्याला राज्य संचालनात रसच नव्हता. त्याला असं वाटायचं की आपण काही केलं नाही तरी हे राज्य सुखात आणि व्यवस्थित चालूच राहील, कारण आपण महान पराक्रमी आहोत, या राज्यात शांतता आहे, आनंद आहे, संपत्ती आहे, कुठल्याही प्रकारचा काही विनाशाचं कारण दिसत नाही. एक प्रकारे आपल्या स्वतःच्या बद्दलच्या चुकीच्या कल्पना आणि वैभवाच्या त्या प्रचंड सामर्थ्याचा एक मोह त्याला असा काही झाला की त्यामुळे त्याला दूरचं दिसेन असं झालं. याचा स्वाभाविक परिणाम विक्रमाने त्याला वारंवार सांगितलं की राजा राज्याकडे लक्ष दे, त्याकडे त्यांनी लक्षच दिलं नाही. उलट तो विक्रमाला म्हणू लागला की तूच माझं राज्य चालवलं तरी चालेल. विक्रमाने मात्र कधी राजा म्हणून कार्य करायचं नाही असं ठरवलंच होतं. परिणाम भर्तृहरीचं हे मोठं साम्राज्य विस्कळीत झालं. त्यामुळे विक्रमाला मोठा उद्वेग झाला आणि त्यांनी ते राज्य सोडून दिलं की आपला भाऊ आपला ऐकत नाही, आता याला सांगून उपयोग नाही, आणि म्हणून तो बंगालमध्ये विक्रमपूर इथे गेला. तिथे त्यांनी एक नवीन राज्य स्थापन केलं. परंतु त्याच काळात भर्तृहरीच्या जीवनात एक विचित्र घटना घडली. एक दिवस त्याच्या दरबारात एक साधू आला आणि त्यांनी त्याला एक फळ दिलं. म्हणे, राजा, हे अमृत फल आहे, हे फळ याचा जर तू आस्वाद घेतला तर तुला कुठलीही व्याधी होणार नाही. राजाने ते फळ आपल्या पत्नीला दिलं, पत्नीने तिच्या मित्राला दिलं, मित्राने आपल्या मैत्रिणीला दिलं आणि ते पुन्हा भर्तृहरीकडे वापस आलं. ही गोष्ट पाहून भर्तृहरीला विलक्षण उद्वेग झाला, खूप संताप झाला. त्याला मानवी जीवनातल्या या मोहाच्या, आणखीन एकमेकांबद्दल असणाऱ्या अविश्वसनीय अशा स्वरूपाच्या स्वभाव वैचित्र्याचा मोठा संताप झाला आणि त्यांनी ठरवलं की आपण हे राज्य सोडून द्यायचं. या जीवनात आपल्याला कधी आता शांतता मिळणार नाही, आपल्याला लोकांनी फसवलं आहे. परंतु त्याच वेळेला त्याला जंगलात गेल्यावर एका दुसऱ्या विचित्र प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. त्यांनी पाहिलं की एक भिल्ल शिकार करायला गेला होता. अचानक त्याच्यावर एका वाघाने हल्ला केला आणि त्या भिल्लाचीच वाघाने शिकार केली. ते पाहून त्या भिल्लाच्या पत्नीने सती जायचं ठरवलं. त्याला मोठं आश्चर्य वाटलं की या भिल्लापाशी कोणतीही संपत्ती नाही, साधन नाही, साहस नाही, असं असताना त्याच्या पत्नीचं त्याच्यावर एवढं प्रेम. तो पुन्हा वापस आला आणि त्याच्या दुसऱ्या बायकोला, पिंगला नावाच्या राणीला म्हणाला की असंही प्रेम असतं. ती म्हणाली, असं असतंच, सर्वच माणसं वाईट नसतात, सर्वच माणसं चांगली नसतात. आपल्या बायकोची पुन्हा एकदा परीक्षा घ्यायची पिंगला राणीची, म्हणून त्यांनी तिला एक खोटाच निरोप पाठवला की भर्तृहरीचा वध झाला. पिंगला राणीने तात्काळ देहत्याग करायचं ठरवलं. या दोन्ही प्रसंगांचा भर्तृहरीच्या जीवनावर मोठा विलक्षण परिणाम झाला. जीवनातलं विफलता, वैराग्य, आनंदाची सीमा, लोलुपतेची सीमा त्याच्या लक्षात आली आणि त्यांनी ठरवलं की याच्या पुढे हे राज्य करायचं नाही. त्यांनी विक्रमाला पुन्हा वापस बोलावलं आणि विक्रमादित्याला आपलं राज्य देऊन तो वैराग्य घेऊन जंगलात गेला. संस्कृतमध्ये अशा प्रकारच्या नीती साहित्याचं विपुल भांडारच आहे. नाट्य, काव्य, सर्व साहित्य प्रकारांमध्ये वेगवेगळ्या नीती तत्वांचा पुरस्कार देखील केला आहे. परंतु भर्तृहरीने जेव्हा संन्यास घेतला, वैराग्य घेतलं, तेव्हा तो आपल्या आयुष्याकडे अत्यंत निरपेक्षपणे पाहू लागला. आपल्याकडून काहीतरी चांगलं व्हावं. आजपर्यंत आपलं आयुष्य केवळ उपभोगात गेलेलं आहे, कोणत्याही प्रकारचा चांगलं कृत्य आपण केलं नाही, आयुष्य वाया गेलं आहे. कोणालाही आपण दान केलं नाही, कोणालाही सहाय्य केलं नाही, जीवनातल्या एकाही चांगल्या गोष्टीचा आपण आनंद घेतला नाही आणि इतरांचं भलंही केलं नाही, अशा प्रकारची भावना त्याच्या मनात मोठी प्रबळ झाली आणि त्यातूनच त्यांनी एका अप्रतिम अशा ग्रंथाची निर्मिती केली. त्याला आपण शतकत्रयी म्हणतो.
राजांनी त्या काळात उज्जैनपाशीच असणाऱ्या एका गुहेत तपश्चर्या केली. ती नदी ती गुहा क्षिप्रा नदीच्या तीरावर आजही आहे असे म्हणतात. तिला भर्तृहरीची गुहा असं म्हणतात. तिथे त्याची प्रतिमा देखील आहे. भर्तृहरीने ज्या ग्रंथाची रचना केली, ज्या काव्याची रचना केली, त्याला आपण शतकत्रयी असं म्हणतो. वैराग्य शतक, नीती शतक आणि शृंगार शतक. तो खरंच विद्वान होता. शास्त्र आणि तत्वज्ञानाचा त्यांनी अभ्यासही केला होता. तो पंडित होता, उत्तम कवी होता. परंतु त्याच्या या गुणांना वाट मिळाला, ते प्रकट व्हायला जणू काही तो क्षण यायचाच होता, की ज्या वेळेला त्याला वाटलं की आपलं जीवन व्यर्थ गेलेलं आहे, आता आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. तो क्षण येण्याकरता जणू काही त्या तपस्वी व्यक्तीने त्याला ते फळ दिलं होतं. आणि त्याचा परिणाम भर्तृहरीच्या वैराग्यातच नव्हे, तर त्याच्या विवेकात, त्याच्या प्रतिभेच्या प्रकटनात झाला असं म्हणता येईल. त्याचा एक श्लोक वैराग्य शतकातला तुम्हाला सांगतो. दानम भोगो नाशे स्थितो गतयो भवंती वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीयार गती भवती. पैसा संपत्तीचा उपभोग घेण्याचे 3 मार्ग आहेत. एकतर आपण दान केला पाहिजे, तिचा उपभोग केला पाहिजे, किंवा त्यानंतर आपल्यानंतर ती वायात जाणार आहे. कोणी तिचा उपभोग घेणार हे आपल्याला सांगता येणार नाही. याच्याबद्दल आणखीन एक श्लोक आहे. कृपणेन समोदाता न भूतो न भविष्यती अस्पृश्यन्नेव वित्तानी या परेभ्या प्रयच्छती. कृपणासारखा कोणी दुसरा दाताच नाही की जो त्या संपत्तीला स्पर्शही न करता तिचा दान करून टाकतो. परंतु मग अशा प्रकारच्या संपत्तीचा, अशा प्रकारच्या धनाचा उपयोग काय? ते कोणत्याच प्रकारे कोणाच्या कामाला आलं नाही. भर्तृहरीला धनाच्या उपयोगाची ही सीमा कळली असावी. आणि म्हणूनच त्यांनी त्यानंतर इतरांचं भलं करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचा तपश्चर्या केली, अभ्यास केला, वेगवेगळे अनुभव घेतले. तो आत्मचिंतक झाला. अनेक क्लेश आणि यातना त्यांनी सहजपणे स्वीकारल्या, मान्य केल्यात. आणि त्यातूनच त्याचं काव्य आणि तत्वज्ञान वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झालं. असं म्हटलं जातं की महान नाथपंथीय गुरु गोरक्षनाथ यांचा तो शिष्य झाला. आणि त्यानंतरच त्याला त्या उपदेशातून हे काव्य लिहिण्याची प्रेरणा झाली. हा भर्तृहरी कोणत्या काळात जन्माला आला असेल याच्याबद्दल वेगवेगळ्या कल्पना आहेत. भर्तृहरीचा बंधू विक्रम यांनी मोठा पराक्रम केला. विक्रमादित्य आणि विक्रम संवत आपल्या परिचयाचा आहेच. परंतु विक्रम संवत हा ख्रिस्ताच्या 60 वर्ष पूर्व अगोदरचा आहे. म्हणजेच भर्तृहरीचा काळ किमान त्याच्या अगोदर 20 वर्षाचा जरी धरला तर तो विक्रमाचा ज्येष्ठ बंधू असल्यामुळे त्याचा काळ ख्रिस्तापूर्वीचं पहिलं शतक असं मानायला हरकत नाही. आणि अनेकांनी ही बाब मान्यही केली आहे. भर्तृहरीच्या काव्याचे, शतकत्रयाचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुवाद वेगवेगळ्या भाषांमध्ये झालेले आहेत. दुसऱ्या शतकामध्येच पर्शियन भाषेत भर्तृहरीच्या नीतिशतकाचा अनुवाद झाला. आणि त्यानंतर आपण जर उमर खय्याम हे नाव असेल तर त्याच्या अनेक रुबाया म्हणजे भर्तृहरीच्या काव्याचा शब्दशः अनुवाद आहे. हे आपल्याला जर दोघांची तुलना केली तर सहजच लक्षात येईल. त्यानंतर पर्शियन भाषेमधून हे काव्य अरेबिक भाषेत गेलं. त्याचा परिणाम अरबांच्या अनेक काव्य प्रकारांवर, अनेक काव्य रचनांवर झाला आहे. ह्याचाही तुलनात्मक अभ्यास विद्वानांनी केलेला आहे. चिनी भाषेत सुद्धा भर्तृहरीच्या या काव्याचा अनुवाद झाला. आणि याचा परिणाम आपल्याला असं लक्षात येईल की अनेक चिनी तत्वज्ञांनी भर्तृहरीचा अर्थात त्याच्या नावाचा अपभ्रंश होऊन वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या या विचारांचा उल्लेख आपल्या साहित्यात केला आहे. 1651 मध्ये डच भाषेत अब्राहम रॉजर यांनी भर्तृहरीच्या या शतकत्रयीचा अनुवाद केला. त्यानंतर 1670 मध्ये फ्रेंच भाषेत याचा अनुवाद झाला. 1877 मध्ये इंग्रजी भाषेत देखील याचा अनुवाद झाला. मराठीमध्ये तर भर्तृहरीच्या काव्याचे अनेक अनुवाद झालेले आहेत. आपल्यापैकी अनेकांनी वामन पंडितांच्या काही ओव्या आर्या वाचल्या असतील तर त्यापैकी वामन पंडितांनी या शतकत्रयीचा मराठीत पहिल्यांदा अनुवाद 1690 मध्ये केला. 1891 मध्ये दत्तात्रय देव नावाच्या एका विद्वान गृहस्थाने याचा नंतर पुन्हा एकदा अनुवाद केला. 1913 मध्ये गोपीनाथ पुरोहितांनी केला. तर 1955 मध्ये श्री लाड या एका विद्वान व्यक्तीने, संस्कृत पंडितांनी त्याचा अनुवाद केला. 67 मध्ये ल ग विंझे, या ल ग विंझेंबद्दल मला थोडक्यात सांगायला पाहिजे. त्यांनी पाणपोई नावाचं 2 खंडांमध्ये अत्यंत अप्रतिम काव्य केलेलं आहे. या काव्याचं वैशिष्ट्य जरा लक्षात घ्या. इंग्रजीमधल्या अनेक महान कवींच्या इंग्रजी रचना आणि त्याच्या बाजूला त्याची तशीच समश्लोकी मराठी रचना असं त्याचं स्वरूप आहे. माझ्याकडे हे दोन्ही खंड आहेत. ल ग विद्वांस यांनी देखील 2003 साली भर्तृहरीच्या नीतिशतकाचा अनुवाद केला. आणि आता 2010 मध्ये एक अत्यंत तरुण विद्वान, अभ्यासू, कवी आणि तत्वचिंतक आणि लेखक
श्री योगेंद्र धर्माधिकारी यांनी देखील त्याचा अनुवाद केला आहे. योगेंद्र धर्माधिकारी हे स्वतः पेशाने मात्र संगणक इंजिनियर आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यावरून त्यांच्या कार्याची थोरवी आणि त्यांच्या एकंदरीत संस्कृत साहित्यातल्या रुचीचा आपल्याला अनुभव लक्षात येईल. शतकत्रयीमध्ये 3 शतकं आहेत आणि म्हणून त्याला शतकत्रयी असं म्हटलं जातं. नीतिशतक, शृंगार शतक, वैराग्य शतक या 3 प्रकारच्या काव्यांचा त्यामध्ये समावेश होतो. नीतिशतक हा एक तर या काव्याचा मेरुमणी आहे असं मानलं जातं. संस्कृत साहित्याचा स्थायीभावच नीतिमत्ता आणि नीतिपर सुवचन हा आहे. सामान्यपणे उत्तम प्रकारची अनेक सूक्ते संस्कृत भाषेत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहेत. त्यांचे संकलित संग्रह देखील प्रकाशित झाले आहेत. महाभारत, रामायण, भागवत, योग वसिष्ठ यासारख्या महान रचनांमधल्या सुवचनांचे संग्रह तर अनेकांनी केले आहेत. त्याशिवाय चाणक्याचे आहेत, कामंतकाचे आहेत, विदुराचे आहेत, अनेकांचे आहेत. आणि सामान्यपणे हे जे सुवचन, सूक्ती किंवा सुभाषित आहेत, ही मुख्यत्वे करून सद्विचार, आचरण आणि इतरही जणांशी आपला संबंध कसा असावा, विद्या, ध्यान आणि सांसारिक जीवनात माणसाने यशस्वी कसं व्हावं याबद्दल अनुबोध करणारी आहेत. खरं पाहिलं तर नीती हा शब्दच मुळात असा आहे की ज्याची अनेक प्रकारे आपल्याला व्याख्या करता येईल. त्याला अनेक अर्थ आणि आयाम आहेत. कधी आपण नीतिमत्तेला विवेक असा समजतो, कधी कधी चातुर्याचाही समावेश नीतिमत्तेत होतो. योजनाबद्ध पद्धतीने जीवन जगणं म्हणजे सुद्धा नीतिमत्ता आहे असं आपल्याला वाटतं. दूरदृष्टी, नेतृत्व, सन्मार्ग, व्यवस्थापन, जीवनमूल्ये या सर्वांचा आपण नीतिमूल्यांमध्ये किंवा नीतिमत्तेमध्ये समावेश करतो. आणि आश्चर्य म्हणजे भर्तृहरींनी 2000 वर्षांपूर्वी या सर्वांचा उल्लेख असणारी अनेक उत्तम सूक्ते, सुभाषित तयार केली आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की नृपती, पती अथवा यती, राजा असो, पती असो अथवा संन्यासी असो, या सर्वांकरता जर मार्गदर्शनपर कुठलं काव्य असेल तर ते भर्तृहरीचं नीतिशतक आहे. सर्व वर्ग, सर्व वर्णांना उपयुक्त आहे. ते सर्वकालिक आहेत. मी तुम्हाला पुढे त्याच्या काही सुभाषितांचा परिचय करूनच देणार आहे. विविध प्रकारचे दैनंदिन व्यवहार असतील, जीवन यापनाच्या संबंधीचे कार्यक्रम असतील, त्याकरता अत्यंत समर्पक आणि समयोचित अशा सुभाषितांचा या नीतिशतकामध्ये खूपच खुबीने वापर करण्यात आला आहे. ते प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही वयाचा असो मार्गदर्शक आणि उपयुक्त आहेत. मला माझ्या लहानपणी यापैकी काही सुभाषित पाठ करण्याचा आनंद आणि अनुभव माझ्या आजोळी बरोऱ्याला माझ्या मामांकडे मिळालेला आहे. आणि खरं सांगायचं तर अशा प्रकारची स्तोत्र, श्लोक पाठ करण्यामुळे माणसाचं जीवन संपन्न होतं, व्यक्तिमत्व विवेकशील होतं, प्रगल्भ होतं. हा आपला अनेकांचा अनुभव आहे. या भर्तृहरीच्या नीतिशतकाची काही काव्य वैशिष्ट्ये आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यात सहजता आहे. विविध प्रकारच्या अत्यंत उत्तम उपमांचा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी वापर केला आहे. अलंकार हे तर त्याचं वैशिष्ट्य आहेच. भाषा विलक्षण प्रभावी आहे. अत्यंत सोप्या 2 किंवा 4 ओळींमध्ये एक महत्त्वाचा विचार की ज्याच्यामुळे आपल्याला एक चांगला दृष्टांत मिळेल, त्यांनी अत्यंत सहजपणे मांडलेला आहे. त्याच्याकरता कुठेही शब्द हातोटी म्हणजे तो कमी पडला नाही किंवा विनाकारण वेगवेगळ्या प्रकारच्या कोट्या त्याला कराव्या लागल्या नाही. त्याचे सर्वच श्लोक अत्यंत अर्थगंभीर आहेत, प्रासादिक आहेत. त्यात विलक्षण कल्पकता आहे. ज्या प्रकारच्या 2 गोष्टींमधला परस्पर संबंध साधण्याकरता त्यांनी आपल्या शब्दांची रचना केली आहे, त्यातून जो श्लेष व्यक्त झाला आहे तोही खरोखरच लक्षणीय आहे. अनेक रचना तर चमत्कृतीपूर्ण आहेत. त्यात अर्थांतर न्यास आहे. मानवी स्वभावाचं, जीवनाचं, वर्तनाचं अविलक्षण सूक्ष्म निरीक्षण करण्याची त्याची प्रवृत्ती अनेक सुभाषितांमधून व्यक्त झाली आहे. त्यात बरेच वेळा सूचकता आहे. काही प्रसंगांबद्दल बोलताना तो मौन ठेवतो, परंतु त्याच्या एकाच ओळीतून अनेक गोष्टींचा आपल्याला आपोआपच उलगडा देखील होतो. खरं पाहिलं असता योग्य प्रसंगी योग्य प्रकारे जर या नीतिसूक्तांचा आपण वापर केला तर जीवनाला सुखकर करणं प्रत्येक व्यक्तीला सहज साध्य आहे. या नीतिशतकाची रचना भर्तृहरींनी 10 वर्गांमध्ये केली आहे, 10 भागांमध्ये. हे 10 वर्ग व्यक्तीच्या, समाजाच्या, समूहाच्या वेगवेगळ्या गुणांवर प्रभाव करतात. मनुष्य स्वभावाची विविध वैशिष्ट्ये त्यातून प्रकट होतात. आणि मनुष्य स्वभाव काळ कितीही बदलला, समाज कितीही बदलला तरी सारखाच असतो. प्रत्येक समाजात चांगली वाईट माणसं राहणारच. प्रत्येक समाजात दयाळू आणि कृतज्ञ माणसं असणार. काही व्यक्ती इतरांनी केलेल्या उपकारांबद्दल सातत्याने कृतज्ञता व्यक्त करू शकतात, तर काही लोकांना इतरांनी केलेला उपकार कधी लक्षातच येत नाही. काही व्यक्ती इतरांच्या गुणांचा, सद्गुणांचा नेमका गौरव करायला नेहमी तत्पर असतात, तर काही लोकांना इतरांमधल्या दुर्गुणच नेमके दिसतात. अशा प्रकारची छिद्रांविषयी वृत्ती देखील अनेकांमध्ये असतेच. हा मनुष्य स्वभाव आहे, तो स्वाभाविक आहे. परंतु या सर्व स्वाभाविक वाटणाऱ्या गोष्टींवर योग्य प्रकारे प्रकाश टाकण्याची हातोटी जशा प्रकारे
भर्तृहरीला साधलेली आहे तशी साधारणपणे इतर कुठल्याही कवीला सहजपणे साधणार नाही. आणि म्हणून मगाशीच सांगितलेला श्लोक पुन्हा एकदा सांगायचा मोह होतो. दानम भोगो नाशिस्तत्रो गतयो भवन्ति चित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतीत भवति. धनाची गती तीनच प्रकारे, दान, भोग आणि नाश. भर्तुरीच्या ज्या 10 पद्धती आहेत त्यातलं पहिल्या पद्धतीचं नाव आहे अज्ञ पद्धती, दुसरं विद्वत पद्धती, तिसरं मान आणि शौर्य पद्धती, चौथी अर्थ पद्धती, दुर्जन पद्धती, सुजन पद्धती, परोपकार पद्धती, धैर्य पद्धती, दैव पद्धती आणि कर्म पद्धती. पद्धती या शब्दाचा अर्थ भर्तृहरीने स्वभाव वैशिष्ट्य असा घेतलेला आहे. काही लोक ज्ञानी नसतात, परंतु त्यांना आपल्या अज्ञानाचा मोठा अभिमान असतो. जी गोष्ट माहीत नाही त्यावर अत्यंत अधिकारवाणीने बोलण्याचा त्यांना मोठा उत्साह असतो. अशा लोकांचा गौरव करायचा किंवा त्यांची निंदा करायची हे आपापलं आपण ठरवायचं आहे. परंतु अशा लोकांच्या या स्वभाव वैशिष्ट्यावर नेमका प्रकाश टाकण्याकरता जे श्लोक भर्तृहरीने रचले आहेत त्याला त्यांनी अज्ञ पद्धती असं म्हटलेलं आहे. आपल्या समाजात विद्वानांची कधीच कमतरता नसते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रात विद्वान असतोच, ज्ञानी असतोच. परंतु त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या विद्वत्तेचा गौरव करायची, त्याची विद्वत्ता, त्याचा गुण समजून घेण्याची प्रवृत्ती आपल्यात आहे का? त्याबद्दल जे विचार भर्तृहरींनी व्यक्त केले त्याला त्यांनी विद्वत पद्धती म्हटलंय. समाजात शूरवीरांची देखील कधीच कमी नसते. योग्य प्रसंगी योग्य पराक्रम दाखवणाऱ्या माणसाचा आपण गौरव करतोच, पण हे शौर्य कशा प्रकारे प्रकट होतं, त्याची उद्यमी आणि साहसी वृत्ती कशा प्रकारे प्रकट होते हे देखील महत्वाचं आहे. पैसा कमवणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. लक्ष्मीची साधना आणि आराधना करण्यात काहीही गैर नाही, पण ती कोणत्या पद्धतीने, पैसा कोणत्या मार्गाने आला तर लाभतो आणि कोणत्या मार्गाने आला तर तो फळत नाही याचाही विवेक प्रत्येक व्यक्तीमध्ये असला पाहिजे. मग ह्या धनप्राप्तीच्या मार्गांबद्दल चांगले वाईट विचार प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात. प्रत्येक जण आपण कमवलेल्या पैशाचं वेगवेगळ्या प्रकारे समर्थन करीतच असतो. मग त्याच्याही बद्दलचे विचार जे आहेत त्याला त्यांनी अर्थ पद्धती म्हटलं आहे. दुर्जनांची तर समाजात कधीच कमी नसते, फक्त शोधायचा प्रयत्न करू नये एवढीच गोष्ट महत्वाची आहे. मग अशा प्रकारच्या दुर्जनांचे दुर्गुण कोणते असतात, ते कसे व्यक्त होतात, तर सज्जनांचे सद्गुण कशा प्रकारे आपल्याला अनुभवाला येतात, या सर्वांचा विचार भर्तृहरींनी वेगवेगळ्या प्रकारच्या श्लोकांच्या, सुभाषितांच्या माध्यमातून केलेला आहे. त्याच्या जीवनात आणि त्याच्या लेखनात प्रचंड विचार विविध आहे. दैनंदिन जीवन आणि आचरणात आपल्याला कोणकोणते अनुभव येतात आणि आपण कसं वागलं पाहिजे याच्याबद्दलचे मार्गदर्शन करणारी सुभाषित आहेत. संतुलित विचार व्यक्तीला कशा प्रकारे प्राप्त करता येईल हेही त्यांनी सांगितलेलं आहे. संयमित आचरणाचे लाभ कोणते आहेत आणि सम्यक दृष्टी कशी बाळगता येईल. धीरगंभीर प्रवृत्तीने जर समाजातल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर बऱ्या वाईटाचा विवेक आपल्याला कसा साधता येईल, या सर्वांवर त्यांनी सुभाषितांची रचना केली आहे. माणसाचे महत्वाचे जर गुण कोणते असतील तर विवेक, सातत्य, धैर्य, परार्थ, परोपकार, चारित्र्य आणि नीतिमत्ता हेच आहेत. असे सद्गुण असणारा व्यक्ती जर समाजात मोठ्या प्रमाणात असला तर समाजाला चांगला मार्ग सहजपणे सापडतो. आकाश खाली पडत नाही कारण ते सज्जनांच्या शिरावर उभा आहे असं महाभारतात म्हटलेलं आहे. ते खरंच आहे. मग अशा प्रकारच्या सज्जनांचा मोठा समूह निर्माण जर व्हायचा असेल तर या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हायला हवा. त्याच्या सुभाषितांचं योग्य ते आकलन आपल्याला लहानपणापासून शाळांमधून आणि इतरत्र झालं, आपल्यावर तशा प्रकारचे संस्कार झाले तर कदाचित एक चांगला व्यक्तिसमूह आपण निर्माण करू शकतो. हे नीतिशतक कोणाकरता आहे तर ज्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांचा, या 4 पुरुषार्थांचा योग्य प्रकारे उपभोग आणि आनंद घ्यायचा आहे त्याच्याकरता आहे. ज्याला चिरंतन जीवन मूल्यांची साधना करायची आहे त्याच्याकरता आहे. सुखी आणि संपन्न जीवन जगण्याची ज्या ज्या व्यक्तीमध्ये कामना असेल त्यांनी या नीतिशतकाचा एकदा तरी अभ्यास करायला पाहिजे. समाजातल्या सर्व वर्गांकरता, सर्व व्यक्तींकरता, सर्व पेशांमधल्या लोकांकरता, सर्व कालखंडात युक्त असणाऱ्या उत्तम उपदेशाचा संग्रह या नीतिशतकात आहे. त्याला स्थळ, काळ, वयाचं बंधन नाही आहे. कोणताही व्यक्ती कोणत्याही वयात हे वाचून आपल्याला योग्य तो असा प्रकारचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहे, सार्वकालिक आहे, उपयुक्त आहे, त्याच्याबद्दल आपल्या मनात संशय असू नये. एकविसव्या शतकामध्ये आज तर आपल्या मानवी जीवनाला अनेक प्रकारच्या आव्हानांनी ग्रासलेलं आहे. आपल्या समाजात आपण अवतीभोवती पाहतो, बरेच वेळा उद्विग्न होतो कारण सर्वत्र अधपतित व्यक्तींचा मोठा समूह आपल्याला इतरत्र दिसत असतो. आपले विद्यार्थी,
तरुण मार्गभ्रमित झाले असं आपल्याला बरेच वेळा वाटतं. समाजामध्ये एकोपा नाही, एकरूपता नाही, ऐक्य नाही असंही आपल्याला वाटतं. समाज चांगल्या गोष्टींबद्दल उदासीन झाला आहे, त्याला नवीन काही करण्याची इच्छा नाही. तो भावनिकरित्या कमकुवत झाला आहे, तो विलक्षण उदासीन आणि हताश झालेला आहे, नैराश्याने ग्रासलेला आहे. चांगल्या ध्येयांची कामना करणारे आणि त्याचा कास धरणाऱ्या धुरोदात्त व्यक्तींची वानवा असल्यामुळे आपण पुढे जात नाही. अशा अनेक प्रकारचे आक्षेप आपल्या समाजाबद्दल लोक सातत्याने घेत असतात, विचारवंत व्यक्त करत असतात. समाजात होणारा संघर्ष आणि संहार यामुळे समाजाची अवस्था दारुण झाली आहे असंही आपल्याला बरेच वेळा वाटतं. वर्तमानपत्र वाचल्यानंतर प्रसन्न होणारा व्यक्ती मी आजही पाहिलेला नाही. आणि मग अशा वेळेला आपल्याला योग्य आणि सहज उपदेशाची गरज नाही का? कृतीप्रवण असणारा उपदेश आपल्या प्रत्येकाच्या कामाचा नाही का? उपभोगवादी समाज निर्माण होतो आहे, चंगळवादी समाज निर्माण होतो आहे हे सांगून पुरेसं नाही. तर हा उपभोग संयमित कसा करता येईल याच्याकरता मार्गदर्शनाची आवश्यकता नाही का? संपन्न आणि सुसंस्कृत समाज हा देशाला पुढे नेत असतो. दीर्घकाळ समाजाला जर स्थैर्य, आनंद आणखी संपदा प्राप्त करून द्यायची असेल तर समाजाला केवळ सुसंस्कृत करून चालत नाही, तर तो संपन्नही झाला पाहिजे. त्याच्यापाशी असणाऱ्या साधनांचा त्यांनी विवेकाने वापर केला पाहिजे आणि याच्याकरता लागणारा जो उपदेश किंवा जे मार्गदर्शन आहे ते ज्या योग्य मार्गाने आपल्याला मिळू शकेल त्याचं आपण आचरणही केलं पाहिजे. आणि म्हणून भर्तृहरीच्या या सगळ्या नीतिशतकाची थोरवी एका महान योग्यानीच सांगितली आहे, ती आपण प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. योगी अरविंद म्हणतात, भर्तृहरीच्या काव्यातील श्लोकांचा स्वतंत्रपणा पण त्याचबरोबर असलेली त्याची संपूर्णता हा अलौकिक प्रतिभेचा आविष्कार आहे. याचे कारण भर्तृहरीची लेखणी केवळ विचारांनी नव्हे तर भावनांमुळे प्रेरित होते. त्याच्या लिखाणातील जाणीवेचा आणि उत्कट अनुभवाचा बौद्धिक भावप्रवाह भर्तृहरीच्या शब्दांना प्रचंड सामर्थ्य तर कधी कधी मर्मभेदीपणा प्रदान करतो. अरविंदांसारख्या थोर विचारवंतांनी, योगी पुरुषांनी ज्याचा गौरव केला आहे त्याच्या विचारात निश्चितपणे सामर्थ्य आहे असा आपल्या मनाचा कल व्हायला हरकत नाही. आता भर्तृहरींनी ज्या 10 पद्धती सांगितल्या त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. सगळ्यात पहिले म्हणजे मूढ पद्धती किंवा मूर्ख पद्धती. समाजामध्ये अनेक प्रकारची अज्ञानी व्यक्ती असतात. त्यांच्या कृतीतून, विचारातून त्यांचं अज्ञान, अयोग्य कृती नेहमी व्यक्त होत असते आणि अशा व्यक्ती समाजाला वेगवेगळ्या प्रकारे त्रासदायक सिद्ध होतात. त्या स्वतः कोणतंही चांगलं कार्य करीत नाही, परंतु इतरांच्या कार्यात अडथळे आणतात, त्यांना त्रास देतात, अकारण टीका करतात, नसणारे दोष शोधून काढतात आणि एवढंच नव्हे तर इतरांचा तेजोभंग व्हावा, त्यांनी चांगल्या कार्यात पुढे जाऊ नये याच्याकरता सतत चुकीचा विचार आणि कृती देखील करतात. सामान्यपणे ज्यांना काहीच करायचं नाहीये, ज्यांना काहीही चांगलं करायचं नाही, ज्यांच्या मनात चांगलं करण्याची प्रेरणा नाही आणि चांगलं करण्याकरता लागणारं सामर्थ्य असून त्याचा वापर करण्याची इच्छा नाही, अशा अज्ञानी व्यक्तींच्या माध्यमातून समाजाची प्रचंड हानी होत असते. अशा प्रकारच्या मूर्ख म्हटल्या जातील अशा व्यक्तींचा बद्दल आपली मतं भर्तृहरीने अनेक सुभाषितांमधून, सामान्यपणे 10 सुभाषितातून व्यक्त केली आहे. तर विद्वानांचा गौरव देखील त्यांनी तितक्याच सहजपणे केलेला आहे. कृतिशील, विनयी व्यक्ती समाजाचं भूषण असतात. त्यांच्यामध्ये आत्माभिमान आहे, परंतु जे गर्विष्ठ नाहीत. त्यांच्यामध्ये जे ज्ञानसंपन्न आहेत, परंतु जे ज्ञानाचा समाजाच्या हिताकरता वापर करतात. जे आपल्या आचरणातून, ध्येयाच्या बद्दल असणाऱ्या निष्ठेतून समाजाला नेतृत्व प्रदान करतात, समाजाच्या हिताचा, कल्याणाचा सतत विचार करतात, अशा लोकांना भर्तृहरींनी विद्वान म्हटलेलं आहे. संपत्ती आणि साधनांची गरज कोणाला नाही हो. अगदी जंगलात जाऊन सुद्धा राहणाऱ्या संन्याशाला सुद्धा काही प्रमाणात साधनांची गरज असतेच. मग या संपत्तीचा आणि साधनांचा संचय करण्याची प्रेरणा प्रत्येकाला आपसूक होत असते, स्वाभाविक असते. संपत्ती आणि साधनांपासून पूर्णपणे ज्याचा मोहभंग झाला आहे, ज्याला पूर्णपणे त्याचा कंटाळा आला आहे, त्याचा पूर्ण त्याग करावासा वाटलाय, असा व्यक्ती सामान्यपणे आपल्या लक्षातच येणार नाही. परंतु संपत्ती साधना प्राप्त करणं, साधनांची निर्मिती करणं हे मुळीच गैर नाही. हे उलट प्रत्येक चांगल्या व्यक्तीचं कर्तव्य आहे. लक्ष्मीची साधना करणं, संपत्तीची निर्मिती करणं आणि संपत्तीचा उपभोग घेणं हे प्रत्येक गृहस्थाचं खरं कर्तव्य आहे. आपण त्याच्यापासून कधी दूर जाऊ नये असाच उपदेश भर्तृहरींनी केला आहे. परंतु ही संपत्ती प्राप्त करणं जरी गैर नसलं तरी त्याचा योग्य विनियोग मात्र माणसांनी केला पाहिजे. मनाचा मोठेपणा, स्वभावाचा दानीपणा, परोपकाराची वृत्ती ज्या व्यक्तीमध्ये असेल त्याची वैभवाची कामना योग्यच आहे. वैभव संपन्न झालेला व्यक्तीच दान करू शकतो.
संपन्न व्यक्तीच इतरांना मदत करू शकतो. जो स्वतःच निर्धन आणि अकिंचन आहे त्याच्याकडून इतरांची सहाय्य सामान्यपणे होऊ शकत नाही. आणि म्हणून अर्थपद्धतीच्या माध्यमातून भर्तृहरींनी पैशाचं, संपत्तीचं महत्त्व, तिचं अर्जन आणि उपार्जन कसं करायचं याच्याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. शौर्य पद्धती म्हणजे स्वाभिमान. प्रत्येक प्रामाणिक आणि विवेकी व्यक्तीत स्वाभिमान असतोच आणि तो असलाही पाहिजे. परंतु हा स्वाभिमान म्हणजे गर्व नाही, इतरांचा द्वेष नाही, इतरांच्याबद्दल दुराभिमान नाही. स्वाभिमान आपल्या कर्तृत्वाबद्दल असू शकतो, स्वाभिमान आपल्या ज्ञानाबद्दल असू शकतो, स्वाभिमान आपल्या चारित्र्याबद्दल असू शकतो. इतरांना हिणवणं हा स्वाभिमानाचा हेतू कधीच असू शकत नाही. आणि म्हणून कृतिशील विचारसंपन्न व्यक्तीच खऱ्या अर्थाने शूर असतात, शौर्य किंवा पराक्रम गाजवू शकतात. जे उद्यमी आहेत, विवेक संपन्न आहेत, जे सतत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करून वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यांना हातात घेऊन ते पूर्णत्वात पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात, अशा व्यक्ती समाजाचं वैभव आहे. त्यांचा गौरव करणारे जे सुभाषित आहेत त्यांचा त्यांनी शौर्य पद्धतीमध्ये उल्लेख केला आहे. दुर्जन पद्धती म्हणते आपल्या समाजात ज्या व्यक्ती इतरांच्या हिताचा विचार करत नाही, अत्यंत कृतज्ञ असतात, इतरांनी केलेल्या मदतीला वेळोवेळी विसरून जातात, केवळ त्यांचे दोषच लक्षात ठेवतात, त्यांच्या त्रुटी पाहतात, अशा छिद्रांविषयी वृत्ती असणाऱ्या, इतरांची सतत निंदा करणाऱ्या, त्यांच्यात असणाऱ्या नसणाऱ्या दोषांना शोधून काढणाऱ्या आणि त्यातून त्यांचा तेजोभंग करणाऱ्या व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश होतो. ही एक प्रकारची विकृती आहे. जो व्यक्ती विचारशून्य असतो, इतरांच्या विनाशाचाच नेहमी विचार करतो, अशा प्रकारच्या संहारी वृत्तीचा, अशा प्रकारच्या विघातक प्रवृत्तीचं समर्थन करणाऱ्या सर्व व्यक्तींना भर्तृहरींनी दुर्जन म्हटलेलं आहे. याच्या नेमकं उलट वागणारा व्यक्ती म्हणजे सुजन, जो नम्र आहे, जो दातृत्वाने परिपूर्ण आहे, जो इतरांना त्यांच्या गुन्ह्याकरता क्षमा करू शकतो, मनाचा मोठेपणा दाखवून इतरांना सहाय्य करतो, संकटात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक मदतीचा हात देण्याची त्याची तत्पर वृत्ती असते. तो इतरांकडून काहीतरी मिळेल या आशेने, या मोहात पडून त्यांना मदत करीत नाही, तर निर्मोही वृत्तीने मदत करतो, दयेच्या भावनेने परिपूर्ण असतो आणि सामान्यपणे आपल्या अवतीभोवती होणाऱ्या सगळ्या चांगल्या वाईट घटनांबद्दल बराचसा स्थितप्रज्ञ पद्धतीने, तटस्थ पद्धतीने विचार करू शकतो. अशा व्यक्तींना भर्तृहरींनी सज्जन म्हटलेलं आहे. मग आता या सर्व लोकांबद्दल, या सर्व गुणवैशिष्ट्यांबद्दल भर्तृहरींनी जे श्लोक लिहिले आहेत त्यातल्या काहीच श्लोकांचा मी आज आपल्याला परिचय करून देणार आहे. 117 श्लोकांचं हे नीतिशतक आहे. परंतु 1 तासाच्या या छोट्याशा अवधीमध्ये या 117 संपूर्ण श्लोकांचा परिचय मला आपल्याला करून देणं शक्य नाही. परंतु आपल्याला हे पुस्तक वाचण्याची प्रेरणा व्हावी एवढे जरी श्लोक मी आपल्याला सांगू शकलो आणि तुम्हाला ते योग्य प्रकारे सांगू शकलो तरी माझं कार्य सफल झालं असं मला म्हणता येईल. पहिलाच श्लोक आहे तो या परमेश्वराचं अभिवादन करणारा आहे. दिक्कालाद्य नव चिन्ह अनंत चिन्मात्र मूर्तये स्वानुभूतेक साराय नमः शांताय तेजसे. दिशा आणि काल यांच्या बंधनातून मुक्त असलेल्या अनंत ज्ञानी आणि आत्मानुभूती हेच ज्याचं स्वरूप आहे अशा शांत तेजोरूपी परमेश्वरास मी वंदन करतो. खरी गोष्ट आहे, आपल्याला परमेश्वर दिसत नाही, आपल्याला तो नेमका कसा आहे कदाचित सांगताही येणार नाही. त्याचा आकार, त्याचं स्वरूप, त्याच्याबद्दल प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात. तो कोणत्या दिशेला आणि कोणत्या काळात आहे आणि कसा आहे हेही आपण सांगू शकत नाही. परंतु त्या तेजस्वी स्वरूपाचा, त्याच्या अनुग्रहाचा आपल्याला वेळोवेळी अनुभव येतो ना, आणि म्हणून त्याला वंदन करून भर्तृहरींनी या नीतिशतकाचा प्रारंभ केला आहे. आणि म्हणून त्यातला एक श्लोक फार लक्षात घेण्यासारखा आहे, दुर्जन पद्धतीबद्दल आहे. वरम पर्वत दुर्गेशु भ्रांतम वनचरै सहा न मूर्खजन संपर्क सुरेंद्र भवनेशपती. हिंसक आणि जंगली पशूंबरोबर एकदा जंगलात राहणं परवडेल. विलक्षण दुर्गम अशा पहाडांवर सहजपणे विचरण करणं, प्रवास करणं सुद्धा कदाचित जितकं कष्टदायक नसेल. परंतु मूर्खांच्या सोबत स्वर्गात राहणं देखील अत्यंत धोकादायक आहे, अत्यंत गैर आहे. अशी पाळी कोणावरही येऊ नये असं त्यांनी आपल्या नीतिशतकातून सांगितलं आहे. हा अनुभव आपल्याला येत नाही का? बरेच वेळा आपण आपल्या मित्रांबरोबर, आप्तांबरोबर फिरताना, त्यांच्याबरोबर व्यवहार करताना, वावरताना कधी कधी आपल्याला हा अनुभव येतोच आणि आपल्याला तो सगळा संपर्क नकोसा वाटायला लागतो. हीच भावना या श्लोकामधून, या सुभाषितातून भर्तृहरींनी व्यक्त केली आहे. दुर्जन संगती ही अत्यंत वाईट, कारण अनेक चांगल्या व्यक्तींचा शेवट अशा प्रकारच्या दुर्गम संगतीमुळे झाल्याचा आपल्याला अनुभव आहे. मी एकच उदाहरण देणार आहे. रास्पुतीन नावाच्या एका अत्यंत क्रूर
तामसी व्यक्तीच्या संपर्कात आणि सहवासात राहिल्यामुळे रशियाचा दुसरा झार निकोलस दुसरा याचा वध झाला होता. अशा प्रकारची अनेक दाखले आपल्याला इतिहासात पाहायला मिळतील. मनुष्याचा स्वभाव कसा असतो याच्याबद्दल भर्तृहरींनी लिहिलेल्या एका श्लोकाचा मराठी समश्लोकी अनुवाद ऐकण्यासारखा आहे. आस्फाला नाही स्वकरे न राहे, चेंडू जसा तो उसळाच पाहे, विपत्ती योगे पडले जरी का, ते स्थैर्य नोहे तरी साधू लोक. सज्जन माणसाचं वैशिष्ट्यच हे आहे की कितीही आपदा आल्या, कितीही संकट आले, तरी देखील तो डगमगत नाही. तो आपलं आचरण आपल्या योग्य पद्धतीने करतो आणि त्यामुळे या आपत्ती जरी त्याच्यावर आल्या तरी दीर्घकाळ त्याचं काही वाईट करू शकत नाही. जसा की चेंडू जमिनीवर आपटला तो जसा तो उसळून वरती येतो, तसाच सज्जन पराक्रमी शूर व्यक्ती आपल्या पराक्रमाने आपल्या कृतींनी आपल्यावरचं संकट दूर सारून पुन्हा पुन्हा वरती येतच असतो. आणि हाही अनुभव आपल्याला बरेच वेळा आला असेल. अब्राहम लिंकन यांचं उदाहरण मला सांगायला पाहिजे. जवळपास 10 वेळा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या या व्यक्तींनी खरं पाहिलं तर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्याचं काहीच कारण नव्हतं, परंतु स्वतःच्या गुणांवर, व्यक्तिमत्वावर त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि लोकांच्या नजरेत आपलं हे सद्गुण आले आहेत याची त्यांना खात्री होती. परिणामतः अखेर ते राष्ट्रपती म्हणून निवडूनच आले नाही, तर त्यांनी अमेरिकेला एकसंघ करण्यात मोठं योगदान दिलं. गुलामगिरीसारखी वाईट प्रथा देखील नष्ट करण्यात आणि कृष्णवर्णीयांवर होणारा अन्याय दूर करण्यात त्यांना यशही आलं. माणसाच्या स्वभावाचा एक सगळ्यात मोठा दोष जर कोणता असेल तर तो आळस आहे. आळसासारखा दुसरा कुठलाही शत्रू नाही. कबीराचा एक दोहा आहे, काल करे सो आज कर, आज करे सो अभी, पल में परलय हो जाएगा, बहुरी करेगा कभी. खरी गोष्ट आहे. जे उद्याला करायचं ते आजच कर, जे आजच करायचं ते आता कर. कारण कोणत्याही क्षणाला काय वाईट घटना घडणार आहे हे आपण कधी सांगू शकत नाही. आणि म्हणून भर्तृहरी म्हणतात, आलस्यम ही मनुष्याणाम शरीरस्थो महारिपू, नास्युद्यमो समो बंधू कुर्वाणो नावसिद्धती. आळसासारखा दुसरा वाईट शत्रू नाही. आळशी माणसाला विद्या प्राप्त होत नाही. तो ज्ञानशून्य असतो. त्याच्यापाशी ज्ञान नसल्यामुळे, विद्या नसल्यामुळे कौशल्य नसतं. कौशल्य नसल्यामुळे रोजगार नाही म्हणून धन नाही. तो गरीब असतो म्हणून त्याचा कोणी आपल्यासोबत ठेवायला तयार नसतो, त्याला कोणी मित्र नसतो, हितचिंतक नसतो. आणि ज्याला कोणी मित्र नाही, ज्याच्यापाशी धन नाही, ज्ञान नाही, कौशल्य नाही, अशा माणसाला सुख मिळू शकत नाही. अनेक धनी व्यक्ती आणि कुटुंब काळाच्या ओघात नष्ट होतात. याचं एकमेव कारण जर काही असेल तर उद्यमी वृत्तीचा अभाव आहे. परंतु कबीराचा जो दोहा मी तुम्हाला मगाशी सांगितला, नेमकं त्याचं उलटं समर्थन करणारा एक दोहा देखील तुम्हाला मी सांगू इच्छितो. आज करे सो कल, कल करे सो परसो, इतनी क्या जल्दी है जब जीना है बरसो. काही लोकांचा असाही विचार असू शकतो. आणखीन एक सुभाषित भर्तृहरीच्या नीतिशतकातला सांगतो, छिन्नोपी रोहती तरुश्चंद्रः, क्षीणोपी वर्धते लोके, इति विमृशतः संतः संतप्यन्ते न लोकेस्मिन्. तोडलेला वृक्ष पुन्हा पुन्हा फुटतो, चंद्रही क्षीण झाला तरी पुन्हा वृद्धीला पावतो. असा विचार करूनच सज्जन या जगात दुःखी राहत नाही. खरं आहे, आपदा प्रत्येकावर येतात. दुःख आणि संकट यांच्यापासून कोणीच दूर राहू शकत नाही, कोणी वंचित राहू शकत नाही. काळ प्रत्येकाला सारखा नसतोच, सर्व दिवस आनंदाचे राहू शकत नाही. परंतु ही संकट आलीत, हे वाईट दिवस आलेत म्हणून खचून न जाता त्यांना तोंड देण्याचा प्रयत्न करणारा व्यक्तीच यशस्वी होतो. तोच खरा व्यक्ती की जो काळाच्या या थापड्यांना सहजपणे लिलया सहन करतो आणि शक्य होईल तेव्हा पुन्हा एकदा प्रयत्न करून वरती जाण्याचा प्रयत्न करतो. अनेक असे दृष्टांत आणि दाखले देता येतील, परंतु हा अनुभव तर आपल्यापैकी प्रत्येकाचा आहे. कितीतरी उद्योगांवर विपरीत परिस्थिती आली, नफा संपला, परंतु तरीसुद्धा ते उद्योग पुन्हा एकदा ऊर्जितावस्थेत आलेत. अशा अनेक व्यक्ती, असे अनेक उद्योगपती, असे अनेक विलक्षण निष्ठा आणि साहस असणाऱ्या व्यक्तींचा आपल्याला परिचय आहे. एक आणखीन सुभाषित सांगतो, कोन यातीम वशम लोके मुखे पिंडेन पुरितः, मृदंग मुख लैपेन करितो मधुरा ध्वनी. हे वाक्य तर आपण अनेक वेळा सुभाषित म्हणून नव्हे तर नेहमीच्या बोलण्यात सुद्धा वापरतो. मृदंग मुख लेपेन करोति ध्वनी. कोणत्याही माणसाची तारीफ केली, त्याची स्तुती केली, त्याच्यात नसणाऱ्या गुणांचा त्याचा गौरव केला की तो प्रसन्न होतोच. असं म्हटलं जातं की समोरच्या माणसाकडून काम करून घ्यायचं असेल आणि त्याला चाबुकी मारत असेल तर तो चांदीचा मारावा. कारण अशा प्रकारच्या रौप्य चाबुकानी माणसाला झालेला आघात देखील गोड वाटायला लागतो. ज्या ज्या व्यक्तींची आपण तारीफ करतो, कौतुक करतो,
ते सामान्यपणे आपले मित्र होतात. त्यांना आपण ती तारीफ, ते कौतुक कशा करता करतो हे बरेच वेळा लक्षातच येत नाही. असं म्हणतात, तबल्याला जोपर्यंत आपण लेप लावत नाही तोपर्यंत तो मधुर ध्वनी काढत नाही. समोरच्या माणसाचं कौतुक स्तुती केल्याशिवाय, त्याला थोडंसं वरती चढवल्याशिवाय त्याच्याकडून अपेक्षित कार्य कधी सिद्ध होऊ शकत नाही. हा आपला दैनंदिन जीवनातला अनुभव आहे. आपण अनेक वेळा असं वागतो, परंतु हे 2000 वर्षांपूर्वी भर्तृहरींनी किती योग्य शब्दात सांगितलं हे आपल्या लक्षात आहे का? माणसामध्ये काय असायला पाहिजे? माणसाचे सद्गुण कसे ओळखायचे? माणसाने सद्गुण होण्याकरता काय केलं पाहिजे? याच्याबद्दलचा भर्तृहरीचा हा श्लोक प्रत्येकाने विचार करावा असा आहे. येषां न विद्या न तपो न दानम, ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मः, ते मृत्युलोके भुवि भारभूता मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. विद्या नसे ज्या तपदान नाही, न ज्या गुण ज्ञान न शील काही, न धर्मभूमी प्रति भारकारी, पशुच ते मानव देहधारी. घोसपूरकर नावाच्या व्यक्तीने ही जी समश्लोकी केली आहे ती खरंच उत्तम आहे. ज्याच्या अंगी विद्या नाही, जो तपश्चर्या किंवा साहस किंवा प्रयत्न करीत नाही, कौशल्य प्राप्त करत नाही, ज्ञान प्राप्त करत नाही, ज्याच्यामध्ये औदार्याचा, कृतज्ञतेचा अभाव आहे, जो नम्र होऊ शकत नाही, नेहमी स्वतःच्या गर्वात नादात राहतो, आणि जो काही पेशा आणि पेशाचा धर्म असेल त्याच्या विपरीत वागतो, असा एकही सद्गुण नसणाऱ्या व्यक्तीला पृथ्वीवरचा भारत समजलं पाहिजे. तो मनुष्यरूपी पशुच आहे. हा अनुभव आपल्याला समाजात अनेक कार्यालयांमध्ये येतो, अनेक संस्थांमध्ये येतो, की जिथे आपण एखाद्या गोष्टीच्या कामाकरता, विनंती करता जातो, तिथे असणारा व्यक्ती अकारणच आपल्यावर नाराज होतो, आपल्याला त्रास देतो, आपलं कार्य साध्य करण्याकरता मदत करत नाही, योग्य मार्गदर्शन करत नाही. अशा वेळेला त्या व्यक्ती तिथे का आहेत हा आपल्याला प्रश्न पडतो. या संस्था चालतात कशा हाच आपल्याला प्रश्न पडतो. आणि म्हणून मग अशा व्यक्तींच्या बद्दल आपल्या मनात येणारी भावना हा माणूस नसून पशु आहे अशी होते. त्याचं कारण हेच. आणखीन एक सुभाषित ऐकण्यासारखं आहे. वरम पर्वत दुर्गेशु भ्रांतम वनचरैः सहा, न मूर्खजन संपर्क सुरेंद्र भवनेशुपी. अवघड अशा दऱ्याखोऱ्यातून हिंस्त्र पशूंच्या बरोबर संचार करणे एक वेळ परवडलं, परंतु मूर्खाचा सहवास इंद्रभुवनातही नको. खरं आहे, कारण बरीच वेळा त्याचा आपल्याला केवळ तापच होत नाही तर त्रासही होतो. समोरचा मनुष्य जर योग्य प्रकारे आणि विवेकाने वागणार नसेल तर त्याच्या कृतीचा आपल्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. आपण एखादा गुन्हा केला नसेल, एखादं चुकीचं कार्य केलं नसेल, पण जर आपल्या बरोबर असणारा आपला सहकारी, आपला अनुचर, आपला मित्र, आपला साहेब जर अशा प्रकारच्या चुकीच्या कार्यात गुंतला असेल, तर आपला दोष नसताना देखील आपल्याला त्याची पीडा सहन करावी लागते. कारण मूर्खांच्या संगतीत आल्यानंतर त्याचा दुष्परिणाम कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्यावर होतच असतो. मनुष्याचा स्वभाव कसा असला पाहिजे, माणसाने कसं वागलं पाहिजे, माणसाने प्रयत्न किती सातत्याने केलं पाहिजे, याच्याबद्दल भर्तृहरींनी केलेली ही टिप्पणी अत्यंत महत्त्वाची आहे. ते म्हणतात, आरभ्यते न खलु विघ्न भयेन नीचही, प्रारभ्य विघ्न विहिता वीरमती समध्या, विघ्नैन पुनः पुनः पुनरपि प्रतिमहन्यन्वानाः, प्रारब्धम उत्तम जना न परित्यजंती. खरं आहे. आपण समाजात नेहमीच पाहतो कितीतरी लोक समोर येऊन मोठी मोठी बडबड करतात, मोठ्या मोठ्या घोषणा करतात, परंतु कार्य सुरूच करत नाही. ते आरंभशूर देखील नसतात. मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, अशा घोषणा करणारे बरेच नेते नंतर कधी फिरकून सुद्धा आपल्याकडे पाहत नाही. एखाद्या योजनेची घोषणा करून नंतर ती योजना कशी पूर्ण होणार आहे याचा विचार न करणारे बरेच राजकीय पुढारी, मंत्री आपल्याला नेहमीच आपल्या अनुभवाला येतात. असे लोक दुर्बळ असतात. ते कार्य यशस्वी होणार नाही या भीतीने कार्य सुरूच करत नाही. काही लोक मध्यम प्रवृत्तीचे असतात. ते कार्य सुरू करतात, मोठ्या गाजावाजा करून सुरू करतात, परंतु एक जरी छोटंसं संकट पुढे आलं तर त्यांचा धीर खचतो आणि मग ते त्या कार्याला न्याय देत नाही, ते कार्य शेवटापर्यंत नेत नाही. आपण अनेक संस्था सुरू झालेल्या पाहतो, अचानक त्यांचा मृत्यूच होतो, त्यांचा गर्भपातच होतो. याचं कारण काय? की या संस्था ज्या उद्देशाने, ज्या हेतूनी, ज्या धाडसाने सुरू केल्या असतात, ते धाडस टिकवून ठेवण्याचं त्या संस्था चालकांमध्ये, त्याच्या प्रवर्तकांमध्ये साहस नसतं. थोडं जरी विघ्न, थोडी आपत्ती, थोडं आव्हान पुढे आलं तर त्यांचा धीर खचतो. ते कार्य अर्धवटच टाकून सोडून देतात आणि त्यामुळे असा अकाली मृत्यू अनेक संस्थांचा, अनेक कार्यांचा होताना आपल्याला दिसतो. परंतु खरा व्यक्ती कोण? चांगला व्यक्ती कोण? असा व्यक्ती ज्याच्या मनात खंबीरता आहे. कितीही संकट आली, कितीही त्रास झाला तरी एकदा सुरू केलेलं कार्य शेवटास तडीस नेल्याशिवाय आपण पूर्ण करायचं नाही, आपण थांबायचं नाही, असा निश्चय असतो. आणि म्हणूनच आपण पाहाल की समाजातल्या ज्या यशस्वी संस्था आहेत,
ज्या यशस्वी व्यक्ती आहेत त्यांचं जीवन काही खूप आनंददायक नसतं. त्यांना खूप काही उपभोगायला, सन्मानाला मिळालं असतं असं नसतं. उलट त्यांच्या जीवनात एवढी वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आली असतात, की त्यांचा आपण विचार जरी केला तरी आपल्या मनाचा थरकाप उडू शकेल. परंतु या व्यक्तीच खऱ्या महत्त्वाच्या. हेच खरे समाजाचे आधारस्तंभ आहे, की जे कितीही संकटं आलीत, किती प्रचंड आव्हान आणि आघात झालेत, तरी देखील आपल्या कार्याला मध्येच टाकून देत नाहीत. हा माणसाचा स्वभाव असायला पाहिजे. उत्तम माणसे शेवटापर्यंत प्रयास करतात, प्रयत्न करतात, म्हणूनच ती यशस्वी होतात. अशा उत्तम माणसांची निर्मिती जर समाजात करायची असेल, तर अशा प्रकारच्या विचारांचा प्रसार होणं अत्यंत आवश्यक आहे. सामान्यपणे आपण कसं वागतो याच्यावर एक अत्यंत कटू प्रहार भर्तृहरींनी केलेला आहे. आपल्या मनुष्य स्वभावाचा जो एक दोष आहे, एक कमकुवतपणा आहे, त्याच्याबद्दल बोलताना भर्तृहरी म्हणतात, यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पंडितः श्रुतवान गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ति. हे वाक्य आपण कितीतरी वेळा वापरतो, पण हे भर्तृहरीचं आहे आपल्याला माहिती आहे का हो? ज्याच्यापाशी द्रव्य आहे, संपत्ती आहे, साधनं आहेत, जो समाजात श्रीमंत धनमान्य म्हणून गणला जातो, असा व्यक्ती समाजाच्या सर्वोच्च स्तरावर असतो. अनेक कार्यक्रमांना, अनेक संस्थांच्या उद्घाटनांना कारण नसताना अशा व्यक्तीला आपण बोलावतो आणि त्याच्याकडून त्या संस्थेचं, त्या कार्याचं उद्घाटन करताना आपल्याला मोठा गौरव वाटतो. याचं कारण तो कुलीन, तो पंडित, तो विद्वान आहे असं नसतं. तो उत्तम बोलतो असं नसतो. तो खूप चांगला वक्ता आहे, चांगला श्रोता आहे किंवा तो खूप सुंदर आहे, तो गुणांचा एखादा पुतळा आहे असंही नसतं. परंतु त्याच्यापाशी पैसे आहेत. ज्याच्यापाशी पैसे आहेत त्याची चाकरी करणं आपल्याला स्वाभाविकपणे, हा मनुष्य स्वभावाचा कमकुवतपणा सर्वांमध्येच आहे, आवडतं. कारण त्यातला थोडासा तरी हिस्सा मला मिळेल, त्यातला थोडा तरी भाग मला मिळेल, अशी आपली चुकीची का होईना आशेची कल्पना असते. आणि अशी आशा असल्यामुळेच आपण अशा व्यक्तींना मोठेपणा देतो, त्यांच्या मागे पुढे करतो. हा हा ही दुर्बलता मनुष्य स्वभावाची आहे, त्याच्यावर हा प्रखर प्रकाश आहे. अनेक वेळा अनेक संस्था, अनेक देशांचा, समाजांचा विनाश झालेला आपण पाहतो. चांगल्या वाटणाऱ्या संस्था वेगाने पुढे जातात, पण अचानक संपतात, नष्ट होतात, विनाशाकडे जातात. याचं कारण या संस्थांचं नेतृत्व चुकलेलं असतं. या संस्थांच्या नेतृत्वामध्ये कुठेतरी स्खलन झालेलं असतं, कुठेतरी कमकुवतपणा आला असतो, कुठेतरी दारिद्र्य आलेलं असतं. स्वभावाचं असेल, विचारांचं असेल, चारित्र्याचं असेल. आणि त्या संस्थांचे जे कोणी नेते प्रमुख असतात त्यांचे सल्लागार विलक्षण चुकीचे असतात, चुकीचा सल्ला देतात, अयोग्य प्रकारे वागण्याच्या करता प्रवृत्त करतात. आणि म्हणून भर्तृहरी म्हणतात की राजा वाईट प्रधानांच्या योगाने बुडतो, साधू लोभानी, मुलगा लाडानी, ब्राह्मण किंवा विद्वान व्यक्ती अभ्यास न केल्याने, कुळ वाईट पुत्रांनी, सुस्वभाव नीच सेवेने, लज्जा मद्यपानाने, शेत लक्ष न दिल्यामुळे, स्नेह प्रवास न केल्यामुळे, मैत्री प्रेम केल्याने न केल्याने नजर, ऐश्वर अन्यायातून आणि धन त्याचा अवेर केल्याने गैरसावधपणे नष्ट होत असतं. माणसाने या गोष्टी टाळल्या पाहिजे. जेव्हा केव्हा एखाद्या संस्थेमध्ये व्यवस्थापकांची, अधिकाऱ्यांची निवड असेल, तेव्हा तो माझ्या परिचयाचा आहे, माझ्या ओळखीचा आहे म्हणून त्याची निवड करता येऊ नये. तो लायक आहे, तो योग्य आहे म्हणून. जेव्हा आपण आपल्या मुलांचे अकारण लाड करतो, त्यांच्या सगळ्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन करतो, नंतर त्याचा आपल्याला पश्चाताप बरेच वेळा भोगावा लागतो. जर आपण स्वतः अभ्यास केला नाही तर परीक्षेमध्ये उत्तम प्रकारे पास होण्याची संधी आपल्याला मिळू शकत नाही. आपल्यापाशी असणाऱ्या धनाचा योग्य विनियोग केला नाही तर त्याची वृद्धी होऊ शकत नाही. गैरसावधपणा, विवेकाचा अभाव हे कोणत्याही समाजाला, कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही संस्थेला न परवडणारं असं एक वाईट गोष्ट आहे, हेच त्यातून सांगितलेलं आहे. माणसाचं खरं भूषण काय आहे तर विद्या आहे. ज्याच्यापाशी विद्या आहे, ज्याच्यापाशी ज्ञान आहे, त्याच्यापाशी कौशल्य आहे, अशा माणसाला सर्व गोष्टी सहज शक्य आहे. आणि म्हणून भर्तृहरी म्हणतात, विद्या नाम नरस्य रूपम अधिकम प्रचंड गुप्तम धनम, विद्या भोग करी ईशा सुख करी, विद्या गुरुनाम गुरु, विद्या बंधू जनो विदेश गमने, विद्या परा देवता, विद्या राजसू पूजिता नतु धनम, विद्या विहीना पशु. विद्या हेच माणसाचं भूषण आहे, त्याचं खरं सौंदर्य आहे. कौशल्य, ज्ञान आणि विद्या ज्याच्यापाशी आहे तो 100 माणसांमध्ये उठून दिसतो, लक्षात येतो, कारण तो वेगळा असतो. ती एक प्रकारचं गुप्त धन आहे. जर कोणतंही सुख, आनंद भोगायचा असेल, कीर्तिवान व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर विद्याच कामाला येते.
परदेशात जायचं असेल, आज आपण आपला अनुभव आहे, आपली चांगली मुलं, विद्वान, हुशार, गुणवती मुलं परदेशात जातात, मोठा नावलौकिक कमवतात. कारण ती काही संपत्ती घेऊन जात नाहीत. त्यांच्यासोबत ज्ञान नावाची मोठी शक्ती आहे. प्रत्येक राजाला, विद्वानाला, समाजाच्या धुरीणांना विद्यावान व्यक्तीच प्रिय होतात. ज्याच्यापाशी विद्या नाही त्याचा काही या समाजाला उपयोग होत नाही. जणू काही तो मनुष्य असून सुद्धा पशुच आहे. आपल्यापैकी प्रत्येकाचा हा अनुभव आहे, म्हणून आपण बहुतेक वेळा आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आणि ही गोष्ट खरीच आहे. मनुष्य जन्माचं खरं सार्थक कशात आहे हो? आपण जन्माला आलो, शेवटपर्यंत श्वास घेतला, हे आपल्या जीवनाचं वैशिष्ट्य असू शकतं का? जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत जिवंत आहोत, हे आपल्या जीवनाचं वैशिष्ट्य असू शकतं का? नाही. जन्माला येणं हे आपल्या हातात नाही, मृत्यू होणं हेही आपल्या हातात नाही. परंतु जन्म आणि मृत्यूच्या मधला हा जो काळ आहे, त्या काळात काहीतरी चांगलं करण्याची संधी मिळवणं, पुरुषार्थ गाजवणं, पराक्रम गाजवणं, आपलं नाव होईल, आपल्या कर्तृत्वाचा समाजाला परिचय होईल, आपल्या कार्याच्या माध्यमातून 4-10 लोकांचं भलं होईल, अशा प्रकारची कृती करणं, हेच मनुष्य जीवनाचं सार्थक नाही का? आणि म्हणून भर्तृहरी म्हणतात, परिवर्तनी संसारे मृतः कोवा न जायते स जातो येन जाते न याती वंशा समुत्तीनम. संसाराच्या चक्रात मनुष्य जन्माला येतो आणि मरतो, यात काहीही पुरुषार्थ नाही. जन्म होणं यात अर्थ नाही. परंतु ज्याचा जन्म झाल्यानंतर त्याच्या वंशाला उन्नतता प्राप्त होते, ज्याच्या वंशाचा नावलौकिक होतो, ज्याचं काम, ज्याचं ज्याचं कार्य लोक कायम लक्षात ठेवतात, तोच खरा जन्मला. मूर्छकटिक या नाटकामध्ये चारुदत्ताचं वर्णन करताना देखील हेच म्हटलं आहे की बाकी तर सर्व माणसं श्वास घेतात म्हणून जिवंत आहे, पण चारुदत्त कृतिवान आहे म्हणून जिवंत आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इथे घेतलं तर गैर होणार नाही. त्यांच्यासारखा कृतिशील पुरुष केवळ एका समाजाला नव्हे, संपूर्ण देशाला नवीन कलाटणी देतो, इतिहासाला पूर्णपणे बदलून टाकतो. खऱ्या अर्थाने ते महान पुरुष आहे. आणि अशा प्रकारचा जन्म, अशा प्रकारचं कार्य करण्याची संधी मिळवणं हे प्रत्येक व्यक्तीचं कार्य आहे. भर्तृहरीचा एक आणखी श्लोक तुम्हाला सांगणं मला आनंदाचं वाटतं. दुर्जनास्व स्वभावेन परकार्ये विनश्यन्ति नोदरः तृप्ती मायाती मूषक वस्त्रभक्षक. वाईट आणि दुष्ट व्यक्तींचा स्वभाव काय असतो? त्यांना इतरांचं काम बिघडवण्यातच आनंद असतो. दुसरा कोणी चांगलं कार्य करीत आहे, कोणत्या तरी कार्यात गुंतलेला आहे, त्याच्यामध्ये विनाकारण आडकाठी आणणं, त्या कार्याला कुठेतरी लागलेली चालना थांबविण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे दुष्ट प्रयत्न करणं, हेच त्याचं खरे कार्य आहे. उंदीर कापड खातो ते पोट भरण्याकरता नाही, तर विध्वंस करण्याकरता. अशा प्रकारची विध्वंसक वृत्ती, अशा प्रकारचा दुष्ट स्वभाव असणारी माणसं समाजाला नेहमी मागे नेतात. अशा लोकांना ओळखून त्यांना समाजापासून दूर करणं हे प्रत्येकाचं कार्य आहे. काही लोक निष्कारण इतरांचा राग करतात. आपण आंबा म्हटलं तर ते चिंच म्हणतात. आपण ज्या गोष्टीचं समर्थन करू त्याचा ते विरोध करतात. अशा व्यक्तींमध्ये एक प्रकारची विघ्न संतोषी वृत्ती असते. अशा या विघ्न संतोषी वृत्तीवर प्रकाश टाकताना भर्तृहरी म्हणतात, मृगमीन सज्जनानाम तृणजल संतोषी विहित वृत्तीनाम लुब्ध कधीवर पिशुना निष्कारण वैरिण्य जगती. मृग मत्स्य सज्जन जगती तृण जल संतोष वृत्तीवरी पारधी कोळी आणि दुर्जन जगिया तयांचे निष्कारण वैरी. काही लोक निष्कारण वैर करतात. आपल्याला बरेच वेळा कळत नाही. प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक देशामध्ये असे विघ्न संतोषी लोक असतात. देशाच्या एखाद्या प्रमुखाने एखादा चांगला निर्णय घेतला असेल, जो समाजहिताचा असेल, त्यालाही विरोध करायचा. एखादं चांगलं कार्य कोणी आरंभ केला असेल, एखादी देशाच्या हिताची योजना कोणी सुरू केली असेल, तर तिला थांबवण्याकरता हवा तसा प्रयत्न करायचा. याच्यामध्ये खूप काही आनंद आहे असं नाही, त्याच्यामधून समाजाचं भलं होणार आहे असं नाही. परंतु अशा प्रकारची दुष्ट प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्ती समाजात स्वाभाविकपणे असतात. त्यांच्याबद्दल तर ही सुभाषित आहे. नाही, आणखीन एक सुभाषित सांगतो. नैवा कुठेही फलती नैव कुलम न शीलम विद्यपि नैव नैव नच यत्न कृतापि सेवा भाग्यानी पूर्वतपसा खलु संचितानी काले फलंती पुरुषस्य यथैव वृक्षा. आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. कितीतरी वर्ष आपण प्रयत्न करतो, कितीतरी सातत्यपूर्ण आपण प्रयत्न करतो, कितीतरी दिवस आपण साधना करतो, पण तरी सुद्धा आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. परंतु योग्य काळ आला की तो योग्य काळ आणि योग्य कृतीचा जेव्हा संगम होतो, त्याच वेळेला माणसाला यश मिळतं. काळ चांगला आल्याशिवाय उन्नती होत नाही. सर्वच गोष्टी मनुष्याच्या प्रयत्न साध्य नसतात. कधी कधी नियतीचा, भाग्यदेवतेचा त्याच्यावर प्रसन्न होणं आवश्यक असतं. आणि म्हणून त्याच्या समश्लोकीमध्ये श्री धर्माधिकाऱ्यांनी म्हटलं आहे, सुरूप ना फले ना कुलशील विद्याही ना फलद्रूप होई यत्ने केलेली सेवाही पूर्वतपे संचित ऐसी जी भाग्य असती तीच काली पुरुषास्तवे वृक्षा परिफलती. आपलं जे काही पूर्वसंचित आहे, आपण जे काही
अनेक वर्षांपासून तपश्चर्या केली असेल, प्रयत्न केले असतील, ते जोपर्यंत परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. आणि म्हणून माणसाने प्रयत्न करणं कधी सोडू नये. योग्य काळ आल्यावर त्या प्रयत्नांचं चांगलं फळ आपल्याला नेहमीच उपभोगायला मिळतं. खरा समाजाचा जो विद्वान व्यक्ती असतो, शूर व्यक्ती असतो, त्याचा परिचय करून देताना भर्तृहरी म्हणतात, "एकेनापहि शूरेण पादाक्रांतं महितलं, क्रियते भास्करेणैव स्फारस्फुरती तेजसा." शूर पुरुष जरी एकटा असला ना, तरी तो आपल्या पराक्रमाने संपूर्ण समाजाला प्रभावित करतो, समाजाला दिशा दाखवतो. आपण असं पाहिलं असेल, की आपल्या समाजात अनेक राष्ट्रभक्तांच्या अशा संघटना आहेत, की ज्या सुरुवातीला ज्या व्यक्तीने सुरू केल्या, तेव्हा तो एकटाच होता. तो विचार पहिलाच होता. परंतु त्यानंतर त्या समाजाला, त्या देशाला मोठी दिशा देणारी मोठी संघटना त्यातून निर्माण झाली. त्याच्यापाशी निश्चय आहे, त्याच्यापाशी पराक्रम, शौर्य आहे, त्याच्यापाशी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची प्रेरणा आणि वृत्ती आहे. असा व्यक्ती समाजाला दिशा दाखवतो. असं अनेक व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या उदाहरणातून तर ही गोष्ट आपल्याला सहजपणे लक्षात येईल. सज्जन माणसाचं वैशिष्ट्य काय? तर तो नेहमी नम्र असतो. तो इतरांना मदत करण्यात कधी मागे-पुढे पाहत नाही. आणि म्हणून भर्तृहरीच्या एका सुभाषितात त्यांनी असं म्हटलं आहे, सुवचनामध्ये म्हटलं आहे, की "वृक्ष फार संतती फळ भारे, लोंबते जलद घेऊनी नीरे, थोर गर्व परी विनयाना, हा स्वभाव उपकार परांचा." फळाच्या भाराने वृक्ष नम्र होतात. कधी ते वरती जात नाहीत, खाली झुकतात. ज्या झाडाला खूप फळं लागली असतात, ज्या माणसापाशी खूप सद्गुण असतात, खूप चांगले विचार असतात, तो सहजपणे लोकांना उपलब्ध होतो. उलट ज्याच्यापाशी सद्गुण नसतात, चांगली वृत्ती नसते, तो विनाकारणच मी फार मोठा आहे असं दाखविण्याचा प्रयत्न करतो. ढग तेव्हाच खाली येतात जेव्हा त्यांच्यामध्ये भरपूर पाणी असतं. तसाच सत्पुरुष कधी उन्मत्त होत नाही. उलट आपल्या कार्यांनी, आपल्या सद्गुणांनी लोकांना मदत करण्याकरता तो पुढे येतो. आपल्या सगळ्यांचं भूषण काय आहे हो? आपल्या सगळ्यांचं वैभव, खरं वैभव काय आहे? तर ते आपल्या दागिन्यांमध्ये नाही. सुंदर दिसण्याकरता, प्रभावी होण्याकरता खूप चांगले कपडे, खूप चांगले दागिने आवश्यक आहेत का? हा आपला बाह्य वेश आहे. याला फारसं महत्त्व नाही. तर ज्यामुळे आपले सद्गुण, ज्यामुळे आपली कृती लोकांच्या लक्षात येईल, ज्यामुळे आपला स्वभाव लोकांना योग्य वाटेल, अशा वृत्तीतच आहे. आणि म्हणून तो म्हणतो, "श्रोतं श्रुतनैव न कुंडलेन, दानेन पाणिर्न फंगफणेन, विभाती काया करुणापराणाम, परोपकारानं चंदनेन." हे वाक्य आपण किती वेळा वापरलंय, की परोपकारच माणसाच्या देहाला शोभतात. चंदनाच्या उटीचा सुगंध फार काळ टिकत नाही. खरी गोष्ट आहे. आणि म्हणून विद्येचं, ज्ञानाचं वैभव त्याचं कौतुक करताना भर्तृहरी म्हणतो, "प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीये नार्जितं धनम, तृतीये नार्जितं पुण्यम, चतुर्थेन किम करिष्यसि." शंकराचार्यांनी सुद्धा भजगोविंदमध्ये हेच सांगितलं, की जेव्हा आपल्यापाशी वय होतं, साध्य करण्याची शक्ती होती, त्यावेळेला विद्या, धन आणि परोपकार आपण केला नाही. आपल्या जीवनाच्या प्रत्येक पुरुषार्थाच्या कालावधीत आपण योग्य ती कृती करण्यात अपयशी झालो. आणि अखेर मी हे केलं नाही, मी ते केलं नाही असा पश्चाताप करणं, मला हे शक्य होतं, पण जाऊ द्या, राज्य गेलं ते गेलं, असा विनाकारण उद्वेग करणं, याला फारसा अर्थ नाही. ज्या काळात आपल्या प्रयत्नांनी, आपल्या सामर्थ्याने, आपल्या संपत्तीने जे जे करणं शक्य आहे, ते प्रत्येक माणसाने केलं, तरच तो टिकतो, तरच तो यशस्वी होतो. आणि म्हणून विद्येचा पुढे गौरव करताना भर्तृहरी म्हणतात, "विद्या विवादाय धनं मदाय शक्ती परेषां परिपीडनाय, फलस्य साधोर विपरीतमेदं, ज्ञानाय दानाय च रक्षणाय." दुर्जनांची विद्या विवादाकरता असते. त्यांचं धन लोकांना त्रास देण्याकरता, उन्माद व्यक्त करण्याकरता असतं. त्यांची शक्ती इतरांचा विनाकारण नाश करण्याकरता, इतरांना त्रास देण्याकरता असते. परंतु सज्जन व्यक्ती मात्र दान, ज्ञान आणि इतरांचं रक्षण करूनच आपल्या साधनांचा, आपल्या ज्ञानाचा उपयोग करतो आणि म्हणून तो समाजभूषण असतो. एक त्याचा श्लोक आपल्यापैकी प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. "नाही कश्चित विजानांती की किम कस्य भविष्यती, अतश्व करणीयानी कुर्याद् दैव बुद्धिमान." उद्या काय होणार आहे हे कोणालाच माहीत नाही. येणारा प्रत्येक क्षण वेगळा आहे. प्रत्येक क्षणात अनिश्चितता आहे. प्रत्येक क्षणात आपल्याला माहीत नसणाऱ्या अशा अनेक अनाकलनीय घटना होणार आहेत. म्हणून उद्या काहीतरी करू अशी योजना करू नका. जे कार्य, जी योजना आपण आज करू शकतो, आजच ज्याचा प्रारंभ करू शकतो आणि शेवटाला नेऊ शकतो, अशा गोष्टी करण्याचा शहाण्या माणसाने प्रयत्न करावा. कारण काळ कोणाही करता थांबत नाही. कोणालाही दुसरी संधी कधीच देत नसतो. म्हणून जिद्द, कार्यसिद्धी आणि नियोजन यांचा जेव्हा योग्य संगम होतो, त्याच वेळेला समाजाचा उद्धार. इस्रायल आणि जपान या 2 देशांचं उदाहरण आपल्याला हीच गोष्ट सांगते.
छोटे आहेत, साधनं नाही आहेत, परंतु तरी देखील जगावर राज्य करू शकतात. कारण योग्य निर्णय, प्रयत्न, नियोजन आणि कार्यस्थितीचा निश्चय, तत्परता हे गुण या समाजामध्येच आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मौनासारखं दुसरं कोणतंही साधन नाही, दुसरा सद्गुण नाही. कारण विद्वत सभेत जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल, तेव्हा मौन साधणं हेच सगळ्यात चांगलं आपलं आभूषण आहे, आपला दागिना आहे. कारण अज्ञान लपविण्याचा दुसरा कोणताही मार्ग व्यक्तीला सापडू शकत नाही. मित्रांबद्दल सांगताना आपल्याला खूप मित्र असतात, पण आपले जिवलग, आपले हितचिंतक कोण असतात? एखाद दुसराच असतो. त्याच्याबद्दल सांगताना भर्तृहरी म्हणतो, "पापान् निवारति योजते हिताय, गुह्यं निगुहति गुणान् च प्रकटी करोति, आपद्गतं च जहाति ददाति काले, सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति संतः." जो आपल्याला पापांपासून, वाईट कृत्यांपासून नेहमी दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, योग्य उपदेश करतो, योग्य वेळा योग्य सल्ला देतो, आपलं हित अहित कशात आहे हे सांगण्याकरता तो परखडपणा ठेवतो, आपल्या गुणांना व्यक्त करण्याकरता संधी मिळवून देतो आणि संकट काळात जो कुठलाही विचार न करता आपल्या मदतीला धावून येतो, असाच व्यक्ती आपला खरा मित्र असतो. हजार ओळखीचे लोक असतील हो, पण मित्र मात्र एखादाच असतो. अशा मित्रांची ओळख, त्याची संगत आणि त्याची सोबत असणं हेच माणसाचं खरं भाग्याचं लक्षण आहे. त्याच्यापाशी उत्साह असला पाहिजे. उत्साह नसणारा मनुष्य कितीही साधनं असेल, कितीही संपत्ती असेल, तरी त्याचा योग्य तो उपयोगच करू शकत नाही. बघूया, करूया, पुढे बघू, करून बघू, बघून बघू, अशा प्रकारची अनेक कारणं सांगतो. आज वेळ नाही, उद्याला जमणार नाही, अशा प्रकारची अनेक कारणं ज्याला काम करायचं नाही त्याच्याकरता नेहमीच उपलब्ध असतात. परंतु हा एक प्रकारचा कालापव्यय आहे. ही एक प्रकारची माणसामधली दुष्प्रवृत्ती आहे. त्याच्यावर प्रकाश टाकताना आणि उत्साहाचा गौरव करताना भर्तृहरी म्हणतात, "उत्साहो बलवानार्य नास्ति उत्साहात परम बलम, सोत्साहास्य च लोकेषु न किंचिदपि दुर्लभम." ज्याच्यापाशी उत्साह आहे त्याला काहीही असाध्य नाही. त्याच्यापाशी प्रयत्न करण्याची प्रेरणा, इच्छा आणि कामना आहे. जो सतत काहीतरी उद्योग करतो तोच जिंकतो. आणि म्हणून उद्यमाचं वैशिष्ट्य सांगताना तो म्हणतो, "उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिशक्ती पराक्रमः, षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैव सहाय्यकः." ज्याच्यापाशी उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम हे 6 गुण आहेत, त्या व्यक्तीला असाध्य असं काहीच नाही. शून्यातून स्वर्ग निर्माण करणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या परिचयाच्या असतील. असे अनेक महापुरुष आपण पाहिले की ज्यांनी मोठं साम्राज्य कशातून, कुठलीही साधनं नसताना, शिवप्रभूंचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे. अत्यंत सामान्य वाटणाऱ्या छोट्या मावळ्यांच्या साहाय्याने एका प्रचंड मोगल सत्तेला आव्हान दिलं, तिला नष्ट केलं. हे सामर्थ्य त्यांना या गुणांमधूनच प्राप्त झालं. अशा थोर पुरुषांबद्दल विचार करायलाच हवा. आणि म्हणून पुढे भर्तृहरींनी उद्यमाचं कौतुक करताना म्हटलेलं आहे, "उद्यमेन हि सिद्धंती कार्याणि न तु मनोरथै, नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मूढा." कोणतेही काम उद्यमाशिवाय, मेहनतीशिवाय शक्य नाही. सतत प्रयत्न करणं, केवळ वाऱ्यावरचे किल्ले पाहणं, मनोराज्य करणं याला अर्थ नाही. सतत प्रयत्न करणं. कारण जो प्रयत्न करतो तोच आपल्या विचारांना कृतीत आणू शकतो. जर सिंह झोपला असेल तर त्याच्या तोंडात येऊन काही हरिण पडत नाही. आपण प्रयत्न केला नाही तर दूर वाटणारं यश कधीही जवळ येत नाही. एक एक पाऊल पुढे जसा जातो मनुष्य आणि आपल्या ध्येयापर्यंत जातो, तसंच छोटे थोडे प्रयत्न करून देखील त्याला असाध्य वाटणारी कार्य साध्य करता येतात. उद्योगी व्यक्ती कधी शांत बसत नाही. त्याला आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा त्याच्या कार्यात त्याला यश मिळतो. आपण जर टाटांचं चरित्र वाचलं असेल तर ज्या प्रकारच्या आव्हानांना त्यांनी तोंड दिलं, त्या आव्हानांना तोंड देऊन एका प्रचंड मोठ्या उद्योग समूहाची स्थापना केली, याच्यासारखं इतर प्रेरणादायी उदाहरण नाही. आणि म्हणून आपल्या आयुष्याचा अर्थ काय? तर हा प्रत्येक क्षण आपण जगला पाहिजे. आयुष्य हा क्षण एकोपी सर्व रत्नेन लभ्यते, नियते तद वृथा येन प्रमादः सुमहानः. आपल्या जवळची सर्व संपत्ती दिली ना तरी आपल्याला गेलेला क्षण वापस आणता येत नाही. गेलेला काळ गेलाच. काल कधी आज होऊ शकत नाही. आजचा उद्याला होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षण जगण्यासाठी आहे. प्रत्येक क्षण प्रयत्नांसाठी आहे. जो आपण वेळ आपला निरर्थक खर्च करतो, त्यामुळे आपण प्रचंड मोठी चुकी करतो. कारण गेलेला काळ हा गेलेल्या संधीसारखा असतो. एकदा गेलेला काळ कधीही कोणाला पुन्हा वापस आणता आला नाही. अर्थात जर कधी काळी कालयंत्र, टाईम मशीन तयार झाली तर गोष्ट वेगळी. परंतु आपल्या सर्वसामान्य माणसांकरता मात्र भूतकाळ ही एक दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून वर्तमान काळात जगायचं, वर्तमान काळात प्रयत्न करण्याची प्रेरणा, इच्छा आपल्याला नेहमी झाली पाहिजे. कारण शेवटी जे निश्चित आहे त्याची प्राप्ती करण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. भर्तृहरी म्हणतो, "यो ध्रुवाणी परित्यज्य अध्रुवाणी निषेवते, ध्रुवाणी तस्य नश्यन्ति अध्रुवाणी नष्टमेवहि." जे निश्चित आहे, जे सहज साध्य आहे त्याच्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. जे अनिश्चित आहे
ज्याचा आपल्याला प्रयत्न करून सहज साध्य होण्याची संभावना नाही, अशा स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टींच्या मृगजळाच्या पाठीमागे माणसांनी धावू नये. विवेकाचा अर्थ हाच, की जो निश्चित सहज साध्य आणि प्रयत्न साध्य गोष्टींचा प्रयास करतो. भर्तृहरीचं हे सर्व काव्य, हे नीतिशतक अत्यंत प्रेरणादायी आहे. आपल्याला आनंद देणारं विवेक आणि विचारांची मोठी ती एक साधना आहे, तो एक मोठा खजिना आहे. त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. आपलं जीवन समृद्ध करण्याकरता, आपल्या मुलाबाळांना, नातवांना, मित्रांना जिथे कुठे शक्य आहे तिथे या चांगल्या श्लोकांचा प्रचार करून त्यांना विवेकी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण भर्तृहरीला स्वतःलाही याची जाणीव होती, की आपण कितीही प्रयत्न केले, कितीही चांगलं वचन लिहिलं, तरी समाज त्याच्यावर आचरण करेलच, त्याला आचरणात आणेलच, त्याची हमी देता येत नाही. असं असून सुद्धा त्यांनी आपलं हे महान काव्यरूप रत्न समाजाला दान केलेलं आहे. त्याचा उपभोग आपण घेतला पाहिजे. एक श्लोक मला सांगावयाचा आहे, भवभूती आणि भर्तृहरीची तुलना करणारा. भवभूती नावाचा महान नाटककार कवी होऊन गेला. त्यांनी स्वतःच्या काव्याबद्दल म्हटलेलं आहे, की ये नाम केची दिनः कथयन्त्य वज्ञाम जानन्ति ते किमपि तान् प्रति नैष यज्ञः उपत्स्यते तु कमम कोपी समान धर्मा कालो ययम निरवधीर विपुलाच पृथ्वी. या जगामध्ये आज नाही, उद्याला कधीतरी, या काळात नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी काळात, पृथ्वीच्या या भागात नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी भागात कधीतरी माझ्या काव्याचं, माझ्या विद्वत्तेचं गौरव करणारा एखादा तरी व्यक्ती कधीतरी जन्माला येईल आणि त्याला माझ्या विद्वत्तेचा, माझ्या विचारांचा अर्थ कळेल. भर्तृहरीच्या या नीतिशतकाचा कदाचित काही शतकं भारताला विसरही पडला असेल, पण आज आपल्याला ती संधी मिळाली आहे. त्याचा आपण वापर केला पाहिजे. या सर्व विचारांचा पुन्हा पुन्हा प्रसार होण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. श्री योगेंद्र धर्माधिकारी ज्याप्रमाणे 2010 साली हे अत्यंत उत्तम नीतिशतकासारखं पुस्तक समश्लोकी लिहून आपल्यावर उपकार केला आहे, त्याचं आपण स्मरण ठेवलं पाहिजे. त्यांचं कौतुक करायला हवंच. त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्याचं वाचन करून ते आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून भर्तृहरीच्या वैराग्य शतकातला एक शेवटला श्लोक सांगतो आणि थांबतो. अशीमही वयम भिक्षामाम शावासो वसिमही शयीमही मही पृष्ठे पूर्वीमही किमेश्वरही. हे भिक्षा घेण्याकरता आम्हाला काही अन्नाकरता आम्हाला कोणतीही भिक्षा चालेल. आकाश हेच आमचं वस्त्र आहे आणि धरतीवरच आम्ही शयन करतो आणि त्यामुळे आम्हाला या संपत्तीचा मोह नाही. इतका निर्मोही असणारा हा भर्तृहरी आपल्या सर्वांचा आदर्श ठरो. आपल्याला त्यातून प्रेरणा मिळावी अशी कामना करतो. आपण या संपूर्ण नीतिशतकाचं एकदा तरी वाचन करावं अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.